लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून महायुतीतच रस्सीखेच सुरू झाली आहे. दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दावे प्रतिदावे हे आता सुरू आहे. पुणे आणि कोकणच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये अंतर्गत स्पर्धाही सुरू झाली आहे. बघूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. महायुतीत दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली. अजितदादांच्या राष्ट्रवादीनं 2 जागा मागितल्याची माहिती आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा आणि पुण्याची दुसरी जागा अशा 2 जागा दादांच्या राष्ट्रवादीला हव्या. पुण्यातल्या एका जागेसाठी माजी आमदार सुनील टिंगरे, विक्रम काकडे, माजी आमदार रमेश अप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे आणि नाना काठे हे इच्छुक आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जागेवरून सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंना लढायचे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून राजन साळवी यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यासाठीच सुनील तटकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. पण शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री उदय सामंतांनी दादांच्या राष्ट्रवादीला नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांची आकडेवारी सांगितली आहे आणि राष्ट्रवादी 3 नंबरवर असून कोकणातल्या जागेवर दावा केलाय. कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थेचं संख्याबळ पाहिलं तर शिंदेंच्या शिवसेनेचे एकूण 236 सदस्य, भाजपचे 151 सदस्य आणि दादांच्या राष्ट्रवादीचे 63 सदस्य. कारण कोकणातली जर बेरीज केली तर आम्ही NCPच्या फार पुढे आहोत. तर 100 ते 125 मतांना आम्ही पुढे आहोत. 1 नंबरला शिवसेना आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड ही मतं जर सगळी एकत्र केली तर आम्ही 300चा टप्पा गाठतो. आमच्या मागोमाग भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याच्या मागं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. त्याच्यामुळं आता 100% आम्ही कार्यकर्ता म्हणून आमची भूमिका हीच राहणार आहे की बाबा संख्या आमची जास्त आहे, त्याच्यामुळे जागा ही आम्हाला मिळाली पाहिजे. परंतु शेवटी 3 नेते जे आहेत त्याच्यामध्ये देवेंद्रजी असतील, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील आणि सुनेत्रा वहिनी असतील, हे एकत्र बसून याच्यावर निर्णय घेतील. मला असं वाटतं जनरली ज्याची जागा असते त्याला ती लढायला मिळत असते. तशी तिथं भेटणार असेल तर कोणत्याही पक्षाचं असंच अलायन्स होत असतं. कारण ती जागा त्यांचीच राष्ट्रवादीची होती. मला वाटतं अनिकेत तटकरे तिथला उमेदवार होता आणि असं होईल असं दिसतंय. कोकणातल्या जागेसाठी इच्छुक राजीव साबळे आणि अजित यशवंतराव यांनी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेटही घेतली. पुण्याचा विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेत दादांच्या राष्ट्रवादीचे अधिक सदस्य आहेत. त्यामुळे पुण्याची जागा राष्ट्रवादीला सुटू शकते. पुणे जिल्ह्यात दादांच्या राष्ट्रवादीचे 348 सदस्य आहेत. भाजपचे 319 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 68 सदस्य आहेत. पुण्याच्या जागेवरून इच्छुक उमेदवार माजी आमदार रमेश थोरात यांनीही सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. इकडे नांदेडच्या जागेवरूनही दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी दावा केला. नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद असून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी अशी मागणी चिखलीकरांनी केली आहे. मी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मागणी केली की राष्ट्रवादीला नांदेडची जागा सुटली पाहिजे. शेवटी कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्याला संधी मागण्यासाठी प्रयत्न करणे माझं काम आहे आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद आहे आणि आम्हाला वाटतं की राष्ट्रवादीला ही जागा मिळेल. मागणारे खूप लोक आहेत, मागण्यामध्ये काही गैर काही नाही आहे. हा निर्णय शेवटी महायुती म्हणून समन्वय समितीची मीटिंग मुंबईला आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली. दोन्ही उपमुख्यमंत्री त्याला हजर राहणार असं कळतं मला. तर कदाचित त्या मीटिंगमध्ये ही चर्चा होईल, त्या निर्णय जो होईल तो मान्य आम्हाला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचेच अधिक सदस्य आहेत. त्यामुळे जागा वाटपासाठी महायुतीतच रस्सीखेच सुरू झाली आहे. तर विरोधकांना बावनकुळेंनी बिनविरोध निवडणुकीचा सल्ला दिलाय. नागपूर विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही बिनविरोध व्हावी याकरता मी सर्वच पक्षाच्या नेत्यांशी बोलणार आहे. निवडणुकीमध्ये जे काय आता पेट्रोल डिझेलची टंचाई आहे किंवा थोडी आपत्ती आहे याचा विचार करून मला वाटतं ही निवडणूक अनौपच व्हावी अशी विनंती मी सर्वांना करणार आहे. एकंदरीत निवडणुका बिनविरोध व्हाव्या हाच भूमिका आमची आहे. त्यामुळं मला विश्वास आहे की अनेक ठिकाणी या भूमिकेला सर्वच पक्ष साथ देतील.
बावनकुळे बिनविरोध निवडणुकीचा सल्ला देत असले तरी ही निवडणूक बिनविरोध होईल असं दिसत नाही, कारण बॅलेटवर निवडणूक होत असून क्रॉस वोटिंगचीही शक्यता अधिक असते. अक्षय मंकणी आणि विनायक डावरुंगसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.